नमस्कार. आपण अनेकदा भांडी धुण्यासाठी बाजारातून साबण घेऊन येतो. अशा साबणांचा वापर केल्यावर भांडी तर मस्त चमकतात, परंतु महिलांचे हात मात्र कोरडे होतात, हात खराब होतात. त्यामुळेच हात खराब होणार नाहीत यासाठी तुम्ही घरीच एक साबण तयार करू शकता. हा साबण कसा तयार करता येईल ते जाणून घेऊया. घरी तयार केलेल्या या साबणामुळे तुमचे हात कोरडे पडणार नाहीत, ते खराब होणार नाही. सोबतच तुमची भांडी देखील खूप चांगल्या पद्धतीने साफ होतील. भांडी धुण्यासाठी वापरायचा साबण घरीच तयार करायचा असेल तर तुमच्याकडे एक साबण, व्हिनेगर, मीठ, ग्लिसरीन, लिंबू, लव्हेंडर, पेपरमिंट असणे गरजेचे आहे. घरच्या घरी साबण तयार करायचा असेल तर साबणाचे काही तुकडे करा. साबणाचे बारीक तुकडे केले तरी चालतील. साबणाचा तुकडा आणि पाणी यांना मंद आचेवर उकळवायला टाका. पाणी न उकळू देता उकळणे चालूच ठेवा. त्यानंतर या मिश्रणात व्हिनेगर टाका. ग्लिसरीन टाकल्याने हे मिश्रण घट्ट होईल, त्यामुळे ग्लिसरीनही टाका. तुमच्या आवडीनुसार या मिश्रणात लिंबाचे थेंब, लव्हेंडर टाकता येईल, यामुळे साबणाला सुगंध येईल. हे पूर्ण मिश्रण एका सोपच्या कंटेनरमध्ये टाका. त्यानंतर भांडी धुताना हे मिश्रण 1 ते 2 चम्मच घ्यावे आणि वापरावे. असा तुमचा साबण तयार होईल. तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपलं स्वयंपाकघर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. असाच नेहमी सपोर्ट करत राहा.